तर हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र अखिलेश रंगारी. आज आपण बोलणार आहोत गावाकडचे रस्ते कसे असतात त्याबद्दल. आणि मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे की खरेच रस्त्याची परिस्थिती गावाकडली जी असते ते कशी असते. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारचे गावाकडले रस्ते असतात. हे बघू शकता. इकडून आता आपण आले आहोत आपल्या या वाहनाने. तर बघू शकता इकडून सुद्धा रस्त्याची जी हालत आहे ते खूप गंभीर आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि इकडे आजूबाजूला वावर आहे आणि या अशा रस्त्यावरून त्यांना आपल्या वावरामध्ये जावं लागतो. तर खरीच सुधारण्याची गरज आहे मित्रांनो. जात आहोत मित्रांनो आपण याच रस्त्याने कसं तरी ॲडजस्ट करत करत. आपल्या वाहनाचा जो चाक आहे तो इकडे तिकडे डुलंगतो, पण तरी आपण उपाय नसल्यामुळे जात आहोत. दिवाळीचे व्लॉग मी टाकलेलं नाही आहे मित्रांनो, कारण की दिवाळी खास साजरी झाली नाही आहे, त्यामुळे दिवाळीचे व्लॉग काही मी टाकलेलं नाही. कोणीतरी म्हणून गेले ना की गरिबाची दिवाळी कधी येत नाही आणि अमीरांची दिवाळी कधी खतम होत नाही. अशा प्रकारे विषय आहे मित्रांनो. इकडे वावर आहे मित्रांनो रस्त्याच्या पलीकडे. फायनली आपण हायवेवर पोहोचले आहोत. बघू शकता मित्रांनो, हा इकडे पुलियाकडला नजारा. आमच्या गावाचा जो पुलिया आहे हा आहे तिकडचा नजारा. बघू शकता. तर मित्रांनो इकडे आपण रस्ते बघायला आलो होतो, पण गावामध्ये 5G चालत नाही, त्यामुळे आपण इकडे बाहेरगावी आलो. 5G चालते इकडे. तर पिक्चर 2-4 डाउनलोड करून घेतले. दिवसभर घरी बोर मारते ना, त्यामुळे पिक्चर डाउनलोड करून घेतले आपण. आता आपण चाललो वापस. अंधार खूप झाला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. विषय असा आहे मित्रांनो की 1.5 वर्ष झाले मी नागपूरला राहतो. तर नागपूरची सवय झाली आता गावामध्ये गमत नाही. गावी आल्यानंतरही खूप बोर मारतो. आणि आता 1.5 वर्ष झाले तिकडे राहतो, त्यामुळे आता तिकडची सवय झाली. गावी आल्यानंतरसुद्धा तिकडची आठवण येते, पण तिकडे गेल्यानंतर गावाची आठवण येत नाही. असा मी पहिला असेन मित्रांनो की ज्याला गावची आठवण येत नाही, मात्र शहराची आठवण येते. असा कदाचित असा मी पहिला असू शकते मित्रांनो, कारण की मॅक्झिमम लोकांना गावाची आठवण येते, शहराकडे राहिल्यावर शहराची आठवण येत नाही, असं आहे. तर जात आहोत आपण आपल्या घरी. आज आपला दिवस गेला ठीकठाकच. सकाळी उठलो, तेच रेडी झालो, जेवण वगैरे केलो बढियापैकी. आणि जेवण झाल्यानंतर बढिया 2 ते 3 तास आपण झोपी गेलो. उठल्यानंतर तेच आपला मोबाईल धरलो, मोबाईल बघून झाल्यावर आपलं तेच निघालो इकडे की नेमकं काय बोलावं, काय करावं, कॉन्टेंटमध्ये काय दाखवावं नवीन, याच्यासाठी निघालो. मात्र गावाकडे ते पहिलीसारखी ऊर्जा, एनर्जी राहिली नाही मित्रांनो. कसं असते ना की आपण जिथे गेलो तिथेच रमून जातो. जसा 1.5 वर्ष झाले मी नागपूरला राहतो, इंजिनिअरिंग करतो.
तर 1.5 वर्ष झाले, पण 1.5 वर्षासारखे वाटले नाही बाकी. आणि नागपूरची एवढी सवय झाली आहे मित्रांनो की गावी असूनसुद्धा नागपूरची आठवण येते. कधी कधी जातो, कधी कधी दिवाळीच्या सुट्ट्या खतम होतात आमच्या, आणि कधी कधी मी कॉलेजला परत जातो. असं आहे. एक मनातली गोष्ट सांगतो मित्रांनो, जरी माझ्या चेहऱ्यावर अंधार दिसत असेल, तुम्ही त्याची चिंता करू नका. रात्र झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर मनातली गोष्ट अशी आहे की कॉलेजचे जे दिवस असतात ते पुन्हा परत येत नाही. त्यामुळे कॉलेज लाईफ जे आहे ना, ती एन्जॉय करून घ्यायची भरपूर, कारण ते पुन्हा येत नाही. एन्जॉयबरोबर आपलं हार्डवर्क सुरूच ठेवायचं. ज्या फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे त्या फील्डचं कामही सुरूच ठेवायचं.